प्रत्येक आईवडिलांच्या मनात एक चिंता कायम असते, आपल्या मुलांच्या भविष्याची. जग इतक्या झपाट्याने बदलतंय की मुलांच्या करिअरची सगळी गणितच आता बदलून गेली आहेत. चला जरा समजून घेऊया की हे चित्र इतकं का आणि कसं बदललं आहे. अगदी बरोबर. ही भावना तर सगळ्यांचीच आहे नाही का? दोन पालक एकत्र आले की हा विषय हमखास निघतोच. आपली मुलं पुढे काय करतील, ती स्वतःच्या पायावर उभी कशी राहतील, हा प्रश्न अनेकांची रात्रीची झोप उडवतो. आणि याच चिंतेवर आज आपण जरा सविस्तर बोलणार आहोत. चला मग आधी बघूया की पूर्वीच्या काळी शिक्षणाचं गणित कसं होतं, जो एकेकाळी यशाचा अगदी सरळ मार्ग मानला जायचा. तेव्हा कसं होतं, एक सरळ सोट मार्ग होता. मुलांना चांगल्या शाळेत टाका, मग ते कॉलेजमधून एक छानशी पदवी घेतील आणि त्यानंतर काय, तर एक सुरक्षित आयुष्यभराची नोकरी. हा एक ठरलेला आणि यशस्वी होण्याचा विश्वासार्ह मार्ग होता. पालकांसाठीही एक मोठी हमी होती. म्हणजे तेव्हाचा समज काय होता की डिग्री हातात आली की झालं, यशस्वी आयुष्याची किल्लीच मिळाली जणू. पदवी म्हणजेच यश, हे एक समीकरणच बनलं होतं. पण आता खरंच तसं राहिलं आहे का? ठीक आहे, ही झाली जुनी गोष्ट. पण आजचं वास्तव काय आहे, यशाचा मार्ग कसा बदललाय? आणि इथेच तो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की आपण जे शिक्षण घेतो आणि आयुष्यात जे यश मिळवतो यांचा खरंच काही थेट संबंध असतो का? जितका आधी वाटायचा तितका तो आता सरळ राहिलाय का? जरा आपल्या आजूबाजूला बघा, कितीतरी यशस्वी लोक दिसतील. उद्योजक असोत किंवा नोकरी करणारे. अनेकांच्या कामाचा आणि त्यांच्या डिग्रीचा काही संबंधच नसतो. इंजिनियर झालेला माणूस मस्त लेखक बनतो, कॉमर्स शिकलेला एक भारी शेफ होतो. यावरून एक गोष्ट तर अगदी सूर्यप्रकाशासारखी स्वच्छ होते, तुमची पदवी तुमचं भविष्य ठरवत नाही. मग प्रश्न येतो की डिग्री नाही तर मग महत्त्वाचं काय आहे? तर याचं उत्तर आहे स्किल्स आणि कॉम्पिटिशन. हे बघा, जुनी विचारसरणी काय होती, पदवी म्हणजे यश, संपला विषय. पण आजचं वास्तव पूर्णपणे वेगळं आहे. आज खरी लढाई पदवीची नाही आहे, तर ती आहे कौशल्यांची आणि प्रचंड स्पर्धेची. म्हणजे यशस्वी होण्याच्या समीकरणात आता दोन नवीन आणि खूप महत्त्वाचे घटक आले आहेत. फक्त दोन, पण ते सगळं चित्र बदलून टाकतात. तर मग आजच्या काळात नक्की हवंय काय? तर बघा, प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा प्रचंड वाढली आहे. आणि फक्त डिग्री असून चालत नाही, तुमच्याकडे इतर कौशल्य हवीत. संवाद साधण्याची कला, एखादी अवघड समस्या सोडवण्याची क्षमता किंवा सतत नवीन टेक्नॉलॉजी शिकत राहण्याची तयारी. ही कौशल्य आहेत ना, हीच आता यशाची खरी चावी आहे. पण थांबा, कहाणी इथे संपत नाही. कौशल्य आणि स्पर्धा हे तर आहेच, पण या खेळात आता एका अशा खेळाडूची एंट्री झालीये जो सगळे नियम, सगळी समीकरणं बदलून टाकणार आहे. आणि त्याचं नाव आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, म्हणजेच AI. अगदी खरंय. एआयमुळे तर सगळीच गणितं बदलून गेली आहेत. जे कालपर्यंत खरं वाटत होतं ते आज लागू होत नाहीये. एआय म्हणजे फक्त अजून एक नवीन टेक्नॉलॉजी नाहीये. ही एक अशी शक्ती आहे जी सगळी जुनी व्यवस्थाच मोडून काढत आहे. ज्या नोकऱ्या आज आपल्याला अगदी सुरक्षित वाटतात ना, त्या उद्या असतील की नाही याची कुणीच गॅरंटी देऊ शकत नाही. त्यामुळे या एआयच्या जगात टिकायचं असेल तर एकच मंत्र आहे, सतत शिकत राहा आणि बदलायला तयार राहा. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? पदवीचा तो जुना सरळ मार्ग आता पुरेसा नाही. कौशल्य आणि स्पर्धा हे नवीन नियम आहेत. आणि या सगळ्यावर आता राज्य आहे एआयचं. मग अशा बदलत्या जगात आपल्या मुलांच्या भविष्याची तयारी आपण करणार तरी कशी? हाच तो प्रश्न आहे जो आज प्रत्येक पालकासमोर एक मोठं आव्हान बनून उभा आहे. आणि यावर विचार करणं खरंच खूप गरजेचं आहे.